मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो सर्वांना तर माहिती झालेलं आहे की उद्या एक भव्यदिव्य असं 5 लाख रुपये क्रमांकाचं बक्षीस, या बक्षिसाचं मैदान उद्या भरणार आहे आणि ह्या मैदानातील संपूर्ण टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला सुरुवात करूया. मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एक असा पैरा की ज्या पैऱ्यानं ज्या जोडनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मित्रांनो तो पैरा म्हणजे सर्वांचा आवडता जोड, सर्वांचा लाडका जोड बकासूर. मित्रांनो बकासूर उद्याच्या मैदानामध्ये एका अशा बैलासोबत पळताना दिसणार आहे की तो बैल त्याच्यासोबत बऱ्याच वेळा पळलेला आहे, परंतु प्रत्येक वेळा त्या जोडने प्रथम क्रमांक किंवा फायनलला तर पात्र झालेलीच आहे गाडी. मित्रांनो तो जोड म्हणजे बकासूर आणि घोटकरांचा सर्जा. मित्रांनो सर्जा आणि बकासूर उद्या आपल्याला वडगाव हवेली या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा एक टॉपचा पैरा, ज्या पैऱ्याने चालू सीझनला धुमाकूळ घातला आहे. आधी तो जोड कधीच एकत्र आलेला नाही, परंतु तो जोड सेम टू सेम दिसणारी 2 बैल आहेत. मित्रांनो एक म्हणजे बिंजोडचा बादशाह आणि दुसरा घाटावचा किंग, तो म्हणजे मथुरा आणि महिब्या. मित्रांनो उद्या मथुरा आणि महिब्या एकत्र दिसतील आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा अजून एक टॉपचा पैरा त्या दिवशी झालेला आपण पाहिलं की पुणे जिल्हा केसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये सुपरफास्ट धावलेली गाडी, प्रथम क्रमांकाची गाडी पिस्टन आणि सर्जा. मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण यांचा सर्जा आणि पुणेकरांची आन बान शान पिस्टन 22-11 हा जोड आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये 100 आणि 100% पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक असा जोड जो चालू सीझनला काळ गाजवत आहे, एक पुसेगाव हिंद केसरी आणि दुसरा सगळ्यांचा लाडका बैल म्हणजे सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर. मित्रांनो सुंदर आणि घरनिकेकरांचा राजा उद्या आपल्याला 100% पळताना दिसणार आहेत, कारण त्या दिवशी आपण पाहिलं अंधार पडला होता परंतु 1 नंबर केलं. त्यामुळे मित्रांनो 100% हे एकत्र येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो अजून एक टॉपचा पैरा, तो म्हणजे सातारा जिल्ह्याची आन बान शान बलमा. मित्रांनो बलमाचा एक टॉपचा पैरा आहे आणि तो पैरा म्हणजे खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप लक्ष्मणराव. मित्रांनो बलमा आणि लक्ष्मणराव त्या दिवशी आपण पाहिलं की लक्ष्मणराव आणि बकासूर पळाले, सुपरफास्ट गाडी पळाली, ती 3य क्रमांक पटकवला. मित्रांनो त्यामुळे लक्ष्मणराव आणि बलमा 100% पळतील. त्यानंतर अजून एक टॉपचा पैरा आहे, तो म्हणजे 4x4 जोड पळणार आहे गजा आणि कबाली. हे उद्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. त्यानंतर मित्रांनो हरण्या 301. मित्रांनो चालू सीझनला कंटिन्यू फॉर्ममध्ये असलेला कडनं गुलालात राहणारा 301 हरण्या. मित्रांनो हरण्याचा पैरा असणार आहे शिरसवडीकरांची आन बान शान रायफल. मित्रांनो रायफल ही सुद्धा कडनं पळून गोलासाठी पात्र होते आणि हरण्यासुद्धा चालू सीझनला फुल फॉर्ममध्ये पळत आहे. दोन्ही बैल फुल फॉर्ममध्ये पळत आहेत चालू सीझनला. त्यामुळे मित्रांनो हा जोड आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो आत्ता जे आपण पैरे सांगितले एकूण मित्रांनो 7 पैरे सांगितले. मित्रांनो 7च्या 7 पैरे एकदम ओरिजिनल आणि खरे आहेत, कारण आपल्याला उद्या असे पैरे पाहायला मिळणार आहेत की ते 100% गुलालात गाड्या गुलालात बसणार आहेत. असे पैरे आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहेत आणि आत्ता सांगितलेले सर्व पैरे नक्कीच खरे ठरणार आहेत. ते तुम्हाला उद्या कळेलच की नक्की कोणता खरा होता आणि कोणता नाही. मित्रांनो या पैऱ्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.